लोकसभेच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली होती। पूर्व विदर्भातील 5 मतदारसंघांसह देशभरातील 102 मतदारसंघांमध्ये मतदान पूर्ण झालेलं आहे। यावेळी सकाळपासूनच विविध क्षेत्रातील दिग्गजांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। नागपूरमध्ये सरसंघचालक मोहन भागवतांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। नागपूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन गडकरी, विकास ठाकरे, चंद्रपूरचे उमेदवार प्रतिभा धानोरकरांनी आपलं मतदान केलंय। कमलनाथ पी चिदंबरम यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला, तर सुपरस्टार रजनीकांतनं देखील मतदानाचा हक्क बजावलेला आहे। प्रत्येक नागरिकांनी मतदान करणं त्याचं कर्तव्य आणि जबाबदारी आहे। सगळ्यांनी मतदान करावं। कोणाला द्यायचा हा त्यांचा अधिकार आहे, पण मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे। आणि निश्चितपणे यावेळी नागपूरमध्ये जवळपास 75% मतदान करण्याकरता हे मोठ्या प्रमाणावर लोकांमध्ये प्रयत्न केला आहे। मला विश्वास आहे की निश्चितपणे मतदान चांगलं होईल आणि या निवडणुकीत मी रेकॉर्ड ब्रेक मार्जिनने विजय होईल असा मला विश्वास आहे। आज हा लोकशाहीचा उत्सव आहे। या लोकशाहीच्या उत्सवात आपण सगळ्यांनी सामील झालं पाहिजे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं, तो संविधान वाचवण्यासाठी, संविधानाचा सन्मान करण्यासाठी प्रत्येक मतदारांनी घराच्या बाहेर पडून आज मतदान केलं पाहिजे। सर्व मतदारांना मी आवाहन करतोय की आपल्याला जो अमूल्य असा, ज्याची किंमतच होऊ शकत नाही असंही अमूल्य मत आणि त्याचा तो अधिकार, श्रीमंत असो वा गरीब, सगळ्यांना एकच मताचा अधिकार आहे। मूलभूत जे अधिकार जनतेला मिळाले त्यांचा हक्क जोपासण्यासाठी मला वाटतं की आपलं कर्तव्य म्हणून हे मतदान करावं। हा मतदान तुमचा उद्याचा भारत कसा असेल हे घडविणारा, दाखविणारा मतदान आहे। मी मतदान केलं आहे आणि नागपुरातली जनता सुद्धा 7 वाजेपासून मतदानाला निघाली आहे। मतदानाचं पर्सेंटेज वाढेल असं मला वाटत आहे, ऊन असताना सुद्धा, कारण की जनतेमध्ये उत्सुकता आहे। या सरकारच्या विरोधात मतदान करण्याची उत्सुकता प्रचारादरम्यान आम्हाला दिसली आणि सकाळपासून जो 1 तास झाला आहे तर मतदार केंद्रावरही ती उत्सुकता दिसत आहे। किती % मतदान होणार असं वाटते? मला वाटते 55 ते 60% जवळ मतदान जायला पाहिजे। मी आज आपलं मतदान हक्क बजावलेला आहे। मला विश्वास आहे की पहिल्या टप्प्यातल्या सारे ज्या 5ही आमच्याकडल्या विदर्भातल्या सीट्स आहेत, 51% वर मतं घेऊन महायुतीचे उमेदवार निवडून येतील असं मला पूर्ण विश्वास आहे। देशाची निवडणूक आहे, देशाचा प्रधानमंत्री ठरवणारी निवडणूक आहे। त्यामुळे खूप मतदान व्हावं। सर्व युवकांनी, महिलांनी, जनतेने, नागरिकांनी एकही व्यक्ती या देशातला किंवा महाराष्ट्राला सुटू नये की ज्यांचं मतदान झालं नाही। लोगों में विश्वास है, लोगों में ऐसा एक भविष्य भी दिख रहा है कि हम हमारे क्षेत्र का विकास करें और मोदी जी के साथ ये विकास संभव हो सकेगा। ये देख के मुझे लगता है कि बारामती से लेकर हर सीट पर जहां भी हम लड़ रहे हैं या हमारे सहयोगी दल लड़ रहे हैं, हमको विजय मिलेगा। प्रत्येक नागरिकांनी मतदान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।